नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। UPSC मेन्स 2020च्या GS4 पेपरचं डिस्कशन या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। तर GS4 हा जो पेपर आहे आपला इथिक्सचा, म्हणजे ॲक्च्युली हा पेपर 5वा आहे, कारण पहिला पेपर जो आहे तो एसेचा आहे आणि GS4 आणि पेपर 5 तसा इथिक्स जे आहे। तर इथिक्सच्या पेपरमध्ये कसलेही चेंजेस आपल्याला दिसत नाही। जो काही ट्रेंड आहे रेग्युलर तुम्ही प्रिव्हियस इयरचा बघता तशाच पद्धतीने आहे। इथिक्सचा पेपर 2 सेक्शनमध्ये असतो, बाकी सगळे पेपर सलग होते बघा। तर याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी आहे। सेक्शन ए 130 मार्कांसाठी, तर सेक्शन बी म्हणजेच केस स्टडी या 120 मार्कांसाठी आहेत। आता याच्यामध्ये 6 केस स्टडी, प्रत्येकी 20 मार्क, सो 120 मार्क हे झालेत। यावर्षी जे आहेत सगळ्या केस स्टडी प्रॉपरली विचारले आहे। तुम्ही जर 2019 बरोबर याचं कंपॅरिझन केलं तर 2019च्या याच्यामध्ये केस स्टडीच्या कॉलममध्ये म्हणजे सेक्शन बी मध्ये 6 प्रश्न आहेत, पण ॲक्च्युअल तिच्यातल्या केस स्टडी ज्या आहेत त्या 3च आहेत। 3 जे आहेत ते GS सारखे बेसिक सिलेबसवर बेस्ड प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे असं वाटलं होतं की 2019 नंतर हा ट्रेंड थोडा चेंज होतो का, पण परत ते पूर्वपदावर आलेलं आहे। 2020 मध्ये जे काही आधीचा पॅटर्न होता ना, 13, 14, 15, 16, 17, 18 पर्यंतचा, की प्रॉपर केस स्टडी विचारणं, ते परत एकदा प्रॉपर सगळ्या केस स्टडी विचारलेले आहेत। केस स्टडी काय असते की तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाते आणि त्या सिच्युएशनला त्या याच्यामध्ये डिसिजन मेकिंग असेल किंवा तिच्यामधले जे काही आपल्याला निर्णय क्षमतेमध्ये काय काय अल्टरनेट आपल्याकडे ऑप्शन्स असू शकतात किंवा मग तिच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे इथिकल इश्यूज काय ते विचारलं जातं। पण त्यातल्या त्यात एक होतं की सुरुवातीला ऑप्शन विचारणं वगैरे, पण आता काय इथिकल इश्यूज तिच्यात इन्व्हॉल्व आहे याच्यावर जरा जास्त फोकस आहे UPSCचा। सेक्शन ए मध्ये जे आहे ते जे आपलं सिलेबस आहे त्या सिलेबसवर बेस्ड प्रश्न असतात। सिलेबसमधले जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत तर तेही आपण समजून घेऊयात। टोटल तसं बघायला गेले तर प्रश्न इथं 6 आहेत, पण या 6 प्रश्नांमध्ये उपप्रश्न पण असतात। म्हणजे प्रश्न संख्या इथिकची दिसताना 12 दिसते, पण ती 12 नाही आहे, ती जास्त आहे, तीही आपण बघूयात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा वन ऑफ द लेंथीएस्ट पेपर आहे। म्हणजे पूर्ण इतिहास UPSCच्या मेन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर एक केस स्टडी वाचायला ती समजून घ्यायला वेळ बराच जातो। म्हणजे अशा खूप काही कठीण केस स्टडी नाही आहे, साध्या सोप्याच आहेत। तुम्ही केस स्टडी प्रॉपरली प्रिपेअर केल्या असतील आणि करंटची जर जोड देऊन केस स्टडी केल्या असतील तर तुम्हाला कधीही याच्यात प्रॉब्लेम येणार नाही। आणि जी लोक स्पॉटलाइट लेक्चर प्रॉपर फॉलो करतायत त्यांना तर मुळीच येणार नाही, कारण ज्या केस स्टडी आहेत, ज्यांनी हा पेपर बघितला आणि जो रेग्युलर फॉलो करतो त्याला त्या केस स्टडी आणि डिस्कशन समोर येईल, तिच्यामध्ये कसलाही वाद नाही। सुरुवातीला आपण बाकी पेपरसारखंच सिलेबस बघूयात। सिलेबसमधले जे काही इश्यूज आहेत आणि त्याच्याबरोबर आपण कोरिलेट करूयात ह्या सगळ्या गोष्टी, कुठल्या कुठल्या याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले गेले। आता याच्यामध्ये जे आहे की यांनी सुरुवातीलाच एक गोष्ट दिलेली आहे, बाकीच्या याच्यात असं काही नव्हतं बघा। एक नोट आहे UPSCची, त्यांनी काय सांगितलेलं आहे की टेस्ट कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यू रिलेटिंग टू इंटिग्रिटी, प्रोबिटी, पब्लिक लाईफ अँड प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच टू व्हेरियस इश्यूज, conflict faced by them in dealing with the society. Questions may utilize the case study approach to determine these aspects. The following broad areas will be covered. आता बघा याच्यामध्ये कशावर फोकस आहे। एक इंटिग्रिटी म्हणजे सचोटी, प्रोबिटी प्रामाणिकपणा। आता ॲक्च्युली प्रोबिटी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी हे बेसिक हे आहेत। म्हणजे जसं प्रोबिटी त्याच्यानंतर चांगलं, त्याच्यापेक्षाही चांगलं ऑनेस्टी आणि त्याच्यापेक्षाही मोठा कॅनव्हास जो आहे तो इंटिग्रिटीचा आहे। पब्लिक लाईफमध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे जे काही आव्हानं आपल्याला येतात त्या आव्हानं आपण कसं सामोरं जातो, कसं सॉल्व्ह करतो, तर या सगळ्या गोष्टी आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे इथिक्सचा, की इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस। मग आता याच्यामध्ये इसेन्स, डिटर्मिनंट्स, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स है ना, डायमेन्शन्स ऑफ इथिक्स, त्याच्यानंतर प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप, ह्युमन व्हॅल्यूज, लेसन्स फ्रॉम द लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, रोल ऑफ फॅमिली, सोसायटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट। आता हे सगळे टॉपिक बघितले, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की बेसिक जे आहे इथिक्सचं, त्या बेसिक याच्यावर जवळपास 40 मार्काचे प्रश्न आलेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये इथिक्स, व्हॅल्यू, रूल आणि लॉ मधला फरक काय आहे, विल पॉवर, मॉरल ड्युटी, त्याच्यानंतर ट्रॅडिशनल व्हॅल्यूज, कल्चरल व्हॅल्यू। सो बेसिकली व्हॅल्यू, इथिक्स, मॉरॅलिटी याच्यावर 40 मार्काचे प्रश्न आहेत। त्यातल्या त्यात रिफॉर्मर्सचा जर तुम्ही विचार केला, म्हणजे हे बेसिक आहे, बेसिक कन्सेप्ट, ओके, बेसिक ऑफ इथिक्स 40 मार्क्स। त्याच्यानंतर रिफॉर्मर्सचा विचार केला तर सावित्रीबाईंवर प्रश्न आहे। जेंडर इक्विटी जी काही आहे की लिंगभाव समानता,
त्या लिंगभाव समानतेमध्ये त्यांचं जे काम आणि एकंदर सावित्रीबाईंची भूमिका जी आहे, आणि खरं तर हे प्राऊड आहे की महाराष्ट्रातल्या है ना एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वावर आपल्याला प्रश्न विचारला UPSCने, आणि सावित्रीबाई फुलेंचं काम तसं म्हणजे फार जगात ओळख असलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुलेंवर हा प्रश्न आहे जेंडर इक्विटीचा. त्याच्यानंतर फक्त UPSC आणि त्यांचं एवढंच असतं की तुम्ही फक्त ती नावं घेऊ नका किंवा फोटो लावू नका, ती व्हॅल्यू सिस्टीम आपल्यात आली पाहिजे. ॲटिट्यूडवर एक प्रश्न आहे बघा, ॲटिट्यूडवर 10 मार्काचा एक प्रश्न आलेला आहे की जो काही आपलं बिहेवियर असतं, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला जो ॲप्रोच आहे, तर त्यातला ॲटिट्यूड म्हटला जातो, त्याच्यावर प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे काय की आता ह्या सिव्हिल सर्व्हिसच्या व्हॅल्यूज ज्या असतात, तर ह्या केस स्टडीमध्ये ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात की इंटिग्रिटी, इम्पार्शियलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, है ना, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, इम्पॅथी, टॉलरन्स, कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन. तर ह्या गोष्टींचा जो काही सिग्निफिकन्स आहे तो केस स्टडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. आपल्याला ह्या गोष्टी तिथं मेन्शन करणं गरजेचं असतं. इमोशनल इंटेलिजन्स, है ना, भावनिक बुद्धिमत्ता जी काय आहे, तर त्याच्यावर 10 मार्काचा एक प्रश्न आहे. आणि आपले जे स्पॉटलाईट रायटिंग फोरम जर तुम्ही फॉलो करत असाल तर याच्यातले जवळपास म्हणजे आता ह्या सिलेबसवर कसं आहे ना, सर्वात कमी सिलेबस पण लेंथी पेपर आहे हा, याच्यावर ऑलरेडी प्रश्न आपला टाकला होता इमोशनल इंटेलिजन्स. थोड्या वेळाने मी आपले प्रश्न आणि हे पण क्लब करून देतो. कॉन्ट्रीब्युशन ऑफ मोरल थिंकर्स, फिलॉसॉफर्स, इंडिया अँड वर्ल्ड. गौतम बुद्धांवर प्रश्न विचारलेला आहे. कोट्समध्ये गांधीजी आहेत, सॉक्रेटस आहे. म्हणजे एकंदरीतच जे काही कोट्स आहेत ते रेग्युलर एक स्टेटमेंट, विधानं विचारण्याची UPSCची जी काही टेंडन्सी ते दिसून येते. 3 कोट्स विचारलेले आहेत, 10-10 मार्क प्रत्येकी, प्लस गौतम बुद्ध आणि त्यांचं टीचिंग आणि त्या गोष्टी, तर ते एक वेगळं म्हणजे तो डायरेक्ट प्रश्न आहे. बाकीचे कोट्समध्ये तर 40 मार्क जे आहेत ते यावर्षी जे काही मॉरल थिंकर, फिलॉसॉफर आहेत त्यांना गेलेले आहेत. त्याच्यानंतर मग एकंदरीतच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, रूल्स, है ना, रूल्स, रेग्युलेशन, लॉ, हा प्रश्न आलेला आहे. याच्या आधी काय होतं ना की इथिक्स आणि लॉ असा 2 वेळा UPSCने विचारलं होतं. आता लॉ आणि रूल्स तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे बघा, आपण GSचे पेपर डिस्कस करताना सिलेबस बघत जातो आहे, तर ह्या सिलेबसचं दाखवण्याचा मुद्दा एवढाच आहे की बऱ्याचदा असं होतं की हे कुठून आलं, काय आलं, तर तुम्हाला सिलेबस समोर असला म्हणजे गोष्टी जरा सोप्या होऊन जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, प्रोबिटी इन गव्हर्नन्स. मग याच्यात परत त्याच गोष्टी आहे. हा फार टेक्निकल मुद्दा आहे. याच्यावर प्रश्न मागच्या वर्षी 2019मध्ये जास्त विचारले गेले होते, यावर्षी तेवढेसे नाहीत. आणि मग केस स्टडी आहे. ओके, मग आता बघूयात GSचे प्रश्न काय आहेत. सेक्शन A मधला पहिला प्रश्न बघा, याच्यामध्ये तेच असतं की 6 दिसतात पण A, B आहे, म्हणजे इथं एक प्रश्न ऑलरेडी तुमचा वाढला, बरोबर. मग आता बघूयात पहिला प्रश्न, डिस्कस द रोल ऑफ इथिक्स अँड व्हॅल्यूज इन इन्हान्सिंग द फॉलोइंग 3 मेजर कंपोनंट्स ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर. मग याच्यामध्ये ह्युमन कॅपिटल, सॉफ्ट पॉवर आणि सोशल हार्मनी. म्हणजे काय, ह्युमन कॅपिटल काय, मानव संसाधन जे आहे की तुम्ही मानवाला चांगले मूल्य दिले, ते इथिकल असले तर तिच्यातून खूप चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. सॉफ्ट पॉवर जी आहे, म्हणजे हार्ड पॉवर काय आहे तर वेपन्स आहे, पण इथं सॉफ्ट पॉवर जे आहे की कल्चरल पॉलिसीज, म्हणजे 2 देशामधल्या नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने जवळ आणणं, आपण आपले कार्यक्रम कल्चरल ऑर्गनाईज करतो वगैरे वगैरे. सोशल हार्मनी की म्हणजे समाज जो आहे त्या समाजामध्ये सद्भाव असावा, सर्वांमध्ये चांगलं शांततेचं आणि सौहार्दाचं रिलेशन असावं. मग आता इथं कीवर्ड्स तुम्हाला 3 याच्यात आहेत बघा. एक ह्युमन कॅपिटल आहे A, सॉफ्ट पॉवर 2 आणि इथंच सोशल हार्मनी 3. लिहिताना या 3ही गोष्टी प्रॉपरली मेन्शन होऊन त्याच्यावर तुम्ही भाष्य करणं अपेक्षित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की तो प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तिच्यातल्या कीवर्ड्स, तिच्यातल्या विचारलेल्या गोष्टी त्या प्रत्येक तुमच्या उत्तरात मेन्शन होणं फार गरजेचं आहे, अदरवाईज ते प्रॉब्लेमॅटिक होतं. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला सांगितलं की रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होतं, तिच्यावर प्रश्न आहे. मग आता याच्यावर सरळ सरळ त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, आता याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झाला आहे बघा. GS1 मध्ये एज्युकेशन, डिजिटल एज्युकेशनवर प्रश्न होता, नंतर परत एज्युकेशन पॉलिसी GS2 मध्ये होता, आता GS4 मध्ये आला. अजून तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे तुम्ही एक टॉपिक तयार करा, तिच्यातून 3 प्रश्न समोर येत आहेत. फक्त प्रश्न ज्या पद्धतीने विचारलाय, ज्या पेपरमध्ये विचारलाय, तो रोख तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं जे आहे की एज्युकेशन इज नॉट इंजेक्शन, इट इज इफेक्टिव्ह अँड परवेसिव्ह टूल फॉर ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ अन इंडिव्हिज्युअल अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आता मग सिंपल आहे की बाबा, शिक्षण जे आहे की शिक्षण जे काय असतं की व्यक्तीचा समग्र विकास करणं, त्याचं जे आहे की ऑल राऊंड डेव्हलपमेंट आणि
एक सोशल ट्रान्सफॉर्म करणं. आता साधी गोष्ट आहे, मॉरॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल इज अ मॉरॅलिटी ऑफ सोसायटी असं आपण म्हणतो. मग त्या तिथं की तो जो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीची जी मॉरॅलिटी आहे तर ती जर त्या मॉरल व्हॅल्यूज चांगल्या असतील तर समाजाच्याही मॉरल व्हॅल्यूज चांगल्या असणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे की एज्युकेशन कशा पद्धतीने काम करतं तर ते एक फार महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्याकरता तुम्हाला एक्झामिन द न्यू एज्युकेशन पॉलिसी इन द लाईट ऑफ अबोव्ह स्टेटमेंट. मग असं आहे का खरंच की नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंटचा विकास आहे का? तर हो, क्रेडिट्स दिले जातील, तुमचं शिक्षण इंटरप्ट होणार नाही, तुम्हाला क्रेडिट पॉईंट्सवर एका कोर्स कंप्लीट जरी नसला तर दुसरीकडे ॲडमिशन घेता येईल, कितीतरी गोष्टी आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेस किंवा मग जे काही स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये स्कोप दिला जाणार आहे. तर ते सगळे मुद्दे इथं आहे ना अपेक्षित आहे. फक्त तो अँगल कसा पाहिजे, ऑलराऊंड डेव्हलपमेंट आणि एक सोशल ट्रान्सफॉर्मेशन करणाऱ्या गोष्टी तुम्हाला तिच्यातून उचलायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की ते म्हणजे हेट्रेड इज अ डिस्ट्रक्टिव्ह ऑफ पर्सन्स विजडम कॉन्सायन्स दॅट कॅन बी पॉयझन अ नेशन स्पिरिट. मग हेट्रेड म्हणजे घृणा जी काही असते एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, समाजाबद्दल असेल, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, ट्रॅडिशनबद्दल, घृणा कशाबद्दलही असू शकते. ती जी घृणा आहे तिच्यातून काय होतं की पर्सन्स विजडम म्हणजे की त्याची जी काही बुद्धिमत्ता असते एखाद्या व्यक्तीची किंवा त्याची जी सत्सत विवेक बुद्धी कॉन्सायन्स असतं तर ते नष्ट होतं तिच्यानी. म्हणजे साधी गोष्ट आहे, सिम्पल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अनुभवलं असेल. ए आणि बी अशी दोन लोकं आहेत आणि या दोघी लोकांचं जर खूप चांगलं रिलेशन असेल पण काळानुरूप काहीतरी घडलं आणि या दोघांमध्ये काहीतरी क्रॉस झालं, भांडण न झाली आणि मग ते एकमेकांवर कुरघोड्या करायला लागलं तर तिच्यातून त्या गोष्टी कुठपर्यंत जाऊ शकतात. मग ती प्रत्येक गोष्ट त्याबद्दल एक्सपोज करायचा प्रयत्न करणं, त्याला समाजामध्ये खालचं है ना नीचा दाखवायचा प्रयत्न करणं, आता अशा गोष्टी केल्या जातात. सो हेट्रेड जे आहे तिच्यामधून काय होतं की पॉयझन नेशन स्पिरिट. म्हणजे साधी गोष्ट आहे की एखाद्या XYZ समाजाबद्दल जर तुम्हाला घृणा आहे, चीड आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काही पोस्ट टाकली सोशल मीडियावर तर काय होतं, बेंगलोरमध्ये सोशल मीडियावरच्या हिच्यामुळं हिंसा झालेली आहे. न्यूज आहे आताची रिसेंट की सोशल मीडियाला तुम्ही चांगल्या पद्धतीने रॅशनली हँडल केलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. सो सिम्पल प्रश्न आहे, एक्झाम्पल देऊन तुम्हाला ते हे करायचं आहे. फक्त इथं जे विचारलेलं असतं डू यू ॲग्री विथ दिस व्ह्यू, तर बरोबर आहे की हेट्रेडमुळे या गोष्टी होतात, तेवढं तुम्ही ते वर्क करून प्रॉपरली हे केलं पाहिजे. व्हॉट इज द मेन कंपोनंट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स कॅन दे लर्न डिस्कस. मग आता इमोशनल इंटेलिजन्समध्ये काय काय गोष्टी असतात, बेसिक असतं अंडरस्टँड युअर ओन इमोशन्स, मॅनेज देम, अंडरस्टँड अदर्स इमोशन, मॅनेज देम. सिम्पल आहे, स्वतःच्या भावना ओळखा, त्यांचं व्यवस्थापन करा, नियमन करा, समोरच्याच्या भावना ओळखा, त्यांचं नियमन करा. सो इमोशनल इंटेलिजन्स त्याचे मेन कंपोनंट्स कसे आहेत. त्याच्यानंतर कॅन दे लर्न, हो ते आपण करू शकतो डेव्हलप. इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप होऊ शकतो का, होऊ शकतो. त्याच्यासाठीच्या काय काय गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत ऑलरेडी. आणि डिस्कस व्हॉट इज टीचिंग ऑफ बुद्धा आर मोस्ट रिलेव्हंट टुडे अँड वाय, डिस्कस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आताच्या जगामध्ये काय आहे की आपल्याला काय पाहिजे, पीस पाहिजे, शांतता पाहिजे. आता आपल्याकडं चालू काय, व्हायलन्स, हिंसाचार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो. मग हे जे बेसिक आहे, गांधीजी जिथं येतात किंवा गौतम बुद्ध आहेत, मग ते पीसफुल जे आहे की मग व्हॉट टीचिंग ऑफ बुद्ध आर मोस्ट रिलेटेड. मग तुम्हाला सिम्पली माहीत पाहिजे की गौतम बुद्धांची टीचिंग काय आहे. ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकता तेच इथे तुम्हाला लिहायचं आहे आणि आजच्या डेटला त्याला जोडून घ्यायचं, वर्तमानाशी जोडणं. आताचा समाज आणि त्याच्यामध्ये गौतम बुद्ध यांचा सिग्निफिकन्स, तर ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ओके, ते डिस्कस करायचं आहे. प्रश्न एकदम साधा सरळ सिम्पल आहे बघा. The willpower exists, but it can be tamed and be guided by rationality and principles of moral duty. Examine this statement in the context of international relation. म्हणजे शक्ति की इच्छा विद्यमान है लेकिन विवेकशीलता और नैतिक कर्तव्य के सिद्धांत से उसे साधित और निर्देशित किया जा सकता है. मग आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तुम्हाला हे जे आहे विल टू पॉवर, मग हे US एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही की डोनाल्ड ट्रम्प यांचं अलीकडचं वर्तन कसं आहे, किंवा एर्दोगानचं एक्झाम्पल घ्या, टर्कीमध्ये काय चालू आहे. मग हे जे सगळे आहेत की मग तिच्यामध्ये काय असतं की बाबा विवेकशीलता आणि नैतिक कर्तव्य जे आहे त्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क झाल्या पाहिजे. की पॉवर जिथं आहे, मग पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूट, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, तसं तुम्ही बघू शकता का. सो IRच्या बाबतीमध्ये देशांची उदाहरणं घेऊन त्या अनुषंगाने तुम्हाला हे लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, आता प्रत्येक ह्याच्यात AB आहे बघा. म्हणजे पहिल्या ह्याच्यात AB होतं, दुसऱ्या ह्याच्यात, तिसऱ्या ह्याच्यात AB. चौथा प्रश्न बघा, ह्याच्यात पण A आणि B आहे. म्हणजे 2-2 प्रश्न आहेत जवळपास आहे.
विधि और नियम के बीच विभेदन कीजिए. लॉ अँड रूल्स. डिस्कस द रोल ऑफ इथिक्स इन फॉर्म्युलेशन ऑफ देम. मग रोल ऑफ इथिक्स काय, फॉर्म्युलेशन ऑफ देम. मग तो त्याचा बेस असला पाहिजे. तुम्ही कुठला कायदा करताय, कुठले नियम करताय, त्याचा बेस काय पाहिजे, इथिक्स. ओके, म्हणजे कोड ऑफ इथिक्स, इथिकल कंडक्ट जे आहे ना, म्हणजे मॅनेजमेंट ऑफ इथिक्स किंवा इथिकल मॅनेजमेंट, तर ते जे असतं की बेसिक कुठलाही कायदा बनत असताना त्याच्या बेसला नीतिशास्त्र असलं पाहिजे. कुठलाही रूल बनत असताना त्या रूलच्या बेसला नीतिशास्त्र असलं पाहिजे. म्हणजे फॉर एग्जाम्पल, हमारे साहब दोपहर में काम करते हैं, हमारे साहब बहुत अच्छे हैं, है ना, वो दोपहर में घर पे खाना खाते वहीं पे सो जाते हैं, मतलब फाइल होगी तो मैं लेके जाऊंगा, दैट इज द थिंग. IAS बाबू कल्चर जे आहे, ठीक आहे ना, हमारे साहब लंच के बाद घर से ही काम करते हैं. मग हे जे आहेत, किंवा मग थंब आहे तर मग तो सर्वांना पाहिजे की सकाळी ऑफिसला लोक येत आहेत, मग रूल बनवला आहे की 10 वाजता थंब प्रत्येकाने लावायचा. मग तो जर IAS साठी नसेल, सुपिरियर ऑथॉरिटीसाठी नसेल, तर मग त्याला काही अर्थ नाही, कारण सुपिरियर ऑथॉरिटीमध्ये येणार 12 वाजता. यथा राजा तथा प्रजा, मग त्या पद्धतीने गोष्टी होतील. सो रूल्स बनत असताना मग तिच्यात इक्वॅलिटी आहे का, लॉज बनत असताना तिच्यामध्ये इक्वॅलिटी आहे का. मग जेंडर आणि इक्वॅलिटीचा प्रश्न हिच्यात आहे, सावित्रीबाई फुलेंवर विचारलाय कोर्ट. मग तिच्यामध्ये सगळ्यात बेसिक आहे की तुम्ही लॉज बनवता, कायदे बनवता. मग ते कायदे बनवत असताना त्याच्यात सगळं जे काही असेल, जेंडर इश्यू असू शकतात, एखादं विशिष्ट सेक्टर असू शकतं, म्हणजे कुणाला फायदा होतोय का, तोटा होतोय का. जो लॉ बनत असताना तो लॉ इथिकल आहे का, म्हणजे तो है ना ऑलरेडी की त्याच्यामागे कुठलं तरी ठरलेला आपला हेतू आहे, त्याच्यानुसार तुम्ही काम करताय असं तर नाही आहे ना. तर तेच बघणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही एक्सप्लेन करायचं तिथं. Positive attitude is considered to be essential characteristic of civil servant who is often required to function under extreme stress. What contribution to positive attitude in a person? मग साधी गोष्ट, ॲटिट्यूडवर प्रश्न आहे. मग ॲटिट्यूड करता काय काय गोष्टी लागतात. सिंपल आणि सरळ प्रश्न आहे हा एकदम. ॲटिट्यूड जो आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करण्यासाठी काय केलं पाहिजे. मग ती एक गोष्ट असते की बाबा कंटिन्युअस अवेअरनेस, कंटिन्युअस लोकांशी बोलणं, आपण कशासाठी सिस्टीममध्ये आलेलो आहोत. आणि जर त्या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही तुमच्या सिनियरशी, कलिगशी बोलू शकता. आणि हा जो ॲटिट्यूड आहे तो एक्स्ट्रीम स्ट्रेस करता पॉझिटिव्ह. कारण तुम्ही जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नसेल आणि स्ट्रेस यायला लागला की तुम्ही म्हणणार की नको, ही नोकरी मी सोडून देतो आता, दॅट्स इट. ओके, आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला तर तुम्ही गोष्टी पॉझिटिव्ह बघता. म्हणजे आता मधल्या काळात मी तुम्हाला बऱ्याचदा सांगायचो, एक्झामची डेट वगैरे, MPSCचे स्टुडंट है ना, तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, तुम्हाला स्पेस मिळतोय तो वापरा. सो ॲटिट्यूड ही गोष्ट जी आहे की ती पॉझिटिव्ह असलं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क करू शकता. ॲटिट्यूड सिम्पल आहे सिलेबसमधला, है ना. व्हॉट इज द मेन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडिया. डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सावित्रीबाई फुले इन दिस रिगार्ड. मग रिफॉर्मर म्हणून सावित्रीबाई फुले आणि त्यांचं काम जे आहे एज्युकेशन सेक्टर, है ना, पहिल्या महिला शिक्षक आणि मग मुलींची शाळा आणि ते सगळं काम. आणि भारतामध्ये जी काही परिस्थिती आहे, मग रोल ऑफ सोसायटी आहे इथं बघा. लिहिताना जे सिलेबसमधला जर विचार केला तर रोल ऑफ सोसायटी, इनकल्केशन ऑफ इथिकल व्हॅल्यूज. द करंट इंटेंट expansion has instilled a different set of cultural values which often conflict with the traditional values. आता मी मधल्या काळामध्ये एसेसाठी स्मार्ट फिल्टर्स म्हणून एक एसे दिला होता. त्याच्यात होतं की स्मार्ट फिल्टर आपल्याला पाहिजे. मग आजच्या डेटमध्ये जे करंट इंटरनेट एक्सपान्शन आहे याच्यामधून लोकांच्या हातात काय जातं आहे, विद्यार्थ्यांच्या हातात कुठली गोष्ट जाते आहे. सो स्मार्ट फिल्टर नावाची जी गोष्ट आहे की नको त्या गोष्टी नवीन पिढीकडे जाता कामा नाही, किंवा ती व्हॅल्यू सिस्टीम इतकी इंटॅक्ट पाहिजे. मग त्या याच्यामध्ये मग व्हॅल्यू सिस्टीम काय असतं ना, व्हॅल्यूचं तेच आहे की समुद्रामध्ये जर एखादी होडी असेल तर ती तुम्ही बांधून ठेवली जाते बघा किनाऱ्यावर अँकरला, है ना. तो अँकर स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. हा अँकर जर लूज असेल तर हे समुद्रात निघून जाणार जहाज. म्हणून दॅट्स इट की ती व्हॅल्यू सिस्टीम तितकी स्ट्रॉंग असावी. पण मग काय होतं की इंटरनेट एक्सपान्शन आणि तेवढी व्हॅल्यू सिस्टीम जर स्ट्रॉंग नसेल तर मग कल्चरल व्हॅल्यूज ज्या आहेत की त्या कॉन्फ्लिक्ट करायला लागतात ट्रॅडिशनलशी. मग वेस्टर्नायझेशन होतं आहे का, किंवा आपले जे काही कल्चर आणि ट्रॅडिशन आहे त्याच्या म्हणजे त्याची जी एक्झिस्टन्स आहे, त्याचं एक्झिस्टन्शियल व्हॅल्यू आहे ती संपत चालली आहे का, या गोष्टींचा तुम्हाला उहापोह याच्यात करायचा आहे. 3 कोट आहेत, रेग्युलर कोट विचारले जातात 30 मार्कांसाठी. कोट लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. तसं हे जे कोट आहेत हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, याच्यासाठी तुम्हाला खूप काही करायची गरज नाही. कंडेम नन इफ यू कॅन स्ट्रेच आउट हेल्पिंग हँड, डू सो. म्हणजे तुम्हाला मदत करायची असेल तुम्ही मदत करा. जर नाही तर फोल्ड युअर हँड्स, ब्लेस युअर ब्रदर्स अँड लेट देम गो देअर ओन वे. म्हणजे जर तुम्हाला मदत करायची
असेल तर तुम्ही करा, ना करू शकत नसाल तर जी लोक जे करतायत त्यांना ते करू द्या, तिच्यामध्ये गडबड नका करू. सो स्वामी विवेकानंद यांचा हे कोट आहे आणि एक तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे मग सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड आहे, त्याच अर्थाचं दुसरं एक कोट आहे बघा खाली जर तुम्ही बघितलं. द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. स्वतःला जर समजून घ्यायचं असलं म्हणजे विजडम काय आहे तर ॲरिस्टॉटलने सांगितलेलं आहे की नोईंग युअर सेल्फ, स्वतःला जाणून घेणं, तिथून मग ते सगळं होतं. सो ती एक गोष्ट आहे. आणि मग तेच आहे की सर्व्हिस टू अदर्स, बाकीच्यांच्या कामी येणं, कॉपरेशन जे काही आहे ना, स्वतःला वाहून घेणं. मग हे जे आहेत कोट्स, मग हिच्यात असणाऱ्या व्हॅल्यूज आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. सॉक्रेटिसचं पण एक कोट आहे बघा, मधल्या काळात ते असे नावं देत नव्हते पण आता देत आहेत. अ सिस्टम ऑफ मॉरॅलिटी इज बेस्ड ऑन रिलेटिव्ह इमोशनल व्हॅल्यूज इज अ मियर इल्युजन. थॉरली वल्गर कन्सेप्शन विच हॅज नथिंग साऊंड इन इट हॅज नथिंग ट्रू. म्हणजे याच्यामध्ये एकदम क्लिअर केलेलं आहे की अवशिष्ट अवधारण युक्तिसंगत नाही आणि नाही सत्य. म्हणजे बाबा इमोशनल व्हॅल्यूवर ह्या सगळ्या गोष्टी, सिस्टम ऑफ मॉरॅलिटी नसते, ती खूपच प्रॉपरली जे काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत ह्युमन व्हॅल्यूचे त्यावर बेस्ड आहे. इमोशनल व्हॅल्यूजवर गेलं आणि तुमच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स नसेल तर मग गडबड होऊ शकते. सो हे टोटल 6 प्रश्न सेक्शन ए मध्ये होते. आता हे जे कोट्स असतात याला तुम्ही तुमच्या ह्याच्याने लिहू शकता, म्हणजे याच्यासाठी असं खूप स्टँडर्डायझेशन नाही आहे. याचे मिनिंग भरपूर निघतील, ते भरपूर मिनिंग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लोअर करणं गरजेचं असतं. सो कोट्स लिहिण्याची प्रॅक्टिस तुमच्याकडे असली पाहिजे. ओके, आता ही एक केस स्टडी आहे की राजेश कुमार एक सिनियर पब्लिक सर्वंट आहेत आणि ते बजेट डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी 2 स्कीम आहेत. एक नॅशनल हाऊसिंग स्कीम ज्याच्यासाठीचं बजेट आहे 8,300 करोड. दुसरं एक ACZचा प्रोजेक्ट आहे जो सदर्न स्टेटमध्ये आहे ना, दक्षिण भारतामध्ये होणार आहे आणि ACZच्या अंतर्गत. पण हिच्यामध्ये दुसरा एक प्रोजेक्ट समोर येतो. तो प्रोजेक्ट जो आहे की त्याच्यामध्ये काय केलं जातं की फिनान्स मिनिस्ट्रीकडे येतं की तुम्ही ॲडिशनल 6,000 करोड त्या प्रोजेक्टसाठी द्या, 2 प्रोजेक्टमधून है ना. आणि ह्या सगळ्या याच्यात मुद्दा जो आहे की तुम्हाला दुसरा जो प्रोजेक्ट उभा करायचा आहे, MNCचा प्रोजेक्ट आहे. ओके, गॅस ग्रीड नॉर्थ इंडियामध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला तो उभा करायचा आहे मग इंटरनॅशनल लेवलला. मग आता हिच्यात मुद्दा काय आहे की दुसऱ्या स्कीमचे पैसे तुम्हाला तिकडे टाकायचे, मग तिकडच्या स्कीम ज्या आहेत त्या हॅम्पर होतील. मग या केसमध्ये काय आहे ना की एकतर पॉलिटिकल सेन्सिटायझेशन, हाऊसिंग स्कीम आहे, हाऊसिंग स्कीम कोणासाठी असते तर वीकर सेक्शनसाठी असते. मग कम्पॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन हा एक मुद्दा आहे. किंवा इंटरनॅशनल लेवलच्या प्रोजेक्टला तुम्हाला ह्या 2 हिच्यातून पैसे टाकून न्यायचे. मग त्या केसमध्ये काय होतं की नॅशनल इम्ब्रेसमेंट होणार जर डिले पेमेंट झालं इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये. मग इथं जो आहे की मग तुमचं ते नॅशनलिझम नावाची गोष्ट आहे, मग इथं कंट्रीचा विचार आहे. मग हे जे तुम्हाला विचारलं होतं की इथिकल इश्यूज काय आहे मग ह्याच्यामध्ये, वेलफेअर प्रोजेक्टच्या फंडिंगमध्ये, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, कारण जो वीकर सेक्शन आहे, कम्पॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन नावाची गोष्ट आहे. दुसरीकडं जे आहे की नॅशनल इंटरनॅशनल रिलेशन आहे आणि तिथं भारताची जी काही एकंदर छवी आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह लागू शकतं. मग हे सगळे इथिकल इश्यू तुम्हाला याच्यात डिस्कस करावे लागतात. त्याच्यानंतर प्रॉपर युटिलायझेशन ऑफ अ पब्लिक फंड, सिलेबसमध्ये असा शब्द आहे बघा, युटिलायझेशन ऑफ अ पब्लिक फंड. आणि ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही इकडं थोडं तिकडं थोडं टाकताय, मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार. आणि त्यांनी विचारलंय की रिझायनिंग इज अ वर्थी ऑप्शन, म्हणजे रिझाईन करणं, राजीनामा देणं. तर ऑब्वियसली गोष्ट एकदम सिंपल आहे, भागो नाही बदलो, म्हणजे पळून जाऊ नका, तुम्ही बदला. तुम्ही जर तो बदल करणार नाही तर मग तुमचा सिस्टीममध्ये काय फायदा. असं प्रत्येकजण पळून जायला लागलं तर मग प्रश्न सोडवणार कोण. ओके, सो एकदम सिंपल हे आहे, नेहमीचंच आहे, याच्यामध्ये खूप काही हे नाही आहे बघा. त्याच्यानंतर भारत मिसाईल लिमिटेडचा एक आहे इश्यू की आत्मभारत जे आहे की पंतप्रधानांनी भाषण दिलं आणि त्यांनी सांगितलं मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट आणि तिच्यामधून आता जे भारताने स्वयंभू बनलं पाहिजे, आत्मनिर्भर बनलं पाहिजे. आणि मग तिच्यामध्ये जे आहे की येत्या काळामध्ये मग आत्मनिर्भर बनण्यासाठी मग आता याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी की आर्म एक्सपोर्टर ऑफ अ रिस्पॉन्सिबल नेशन लाईक इंडिया, व्हॉट आर द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व, आर्म ट्रेड. मग तुम्ही शस्त्रास्त्रांचा वापर करा. मग इंटरनॅशनल इथिक्स आपल्याला सिलेबसमध्ये आहे. मग इंटरनॅशनल इथिक्समध्ये मग तुम्ही कुठले इश्यूज आहेत की मग ते आर्म देणं म्हणजे काय, शेवटी तो व्हायलन्सच आहे की तुम्ही शस्त्रास्त्रांचा बिझनेस करताय म्हटल्यानंतर मग तुम्ही पीस कशा पद्धतीने वर्क करणार. मग तुम्ही युनिव्हर्सल पीस एकीकडे आहे, गांधीजी आहेत आपले, गौतम बुद्ध आहेत है ना,
मग युनिव्हर्सल पीस आहे आणि दुसरीकडे शस्त्रास्त्रांचा वापर चालू आहे किंवा तुम्ही एक्सपोर्ट करताय किंवा लिस्ट 5 इथिकल फॅक्टर्स वुड इन्फ्लुएन्स द डिसिजन टू सेल आर्म्स टू फॉरेन गव्हर्नमेंट. मग हे सगळं याच्यात तेच येईल की व्हॅल्यू सिस्टीम, इंटरनॅशनल इथिक्स है ना, व्हायलन्स वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पुढची केस स्टडी जी आहे ट्रायबल पॉप्युलेशन संबंधीची आहे की हिच्यामध्ये काय दिलेलं आहे की एक रिजन आहे की जो अतिशय म्हणजे तिथं पॉवर्टी, खूप गरिबी आहे, आदिवासी लोक आहेत, तिच्यामध्ये जॉब नाही आहेत म्हणून तिथले जो यूथ आहे तो मायग्रेट झालेला आहे. ओके. आणि त्याच्यामुळे जे आहे की यूथ जो आहे तो मायग्रेट आहे आणि मग तिथं जी काही याची शेती आहे, कापसाची शेती आहे, तो कापूस काढण्यासाठी ज्या मायनर गर्ल्स आहेत त्या मायनर गर्ल्सला शेतात काम दिलं जातं कॉन्ट्रॅक्टरद्वारे, लेबर कॉन्ट्रॅक्टरद्वारे, कारण ते त्यांच्या हाताने तो कॉटन प्लग करू शकतात है ना, सॉफ्ट फिंगर्समुळं मायनर गर्ल्स. पण मग तिथली जी कंडिशन आहे ती खूप काही चांगली नाही, तिच्यामुळे मायनर गर्ल्स ज्या आहेत त्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट होतोय. सो 2 मुद्दे आहेत तिथं ट्विन इश्यू. एक चाइल्ड लेबर, कारण मायनर गर्ल्स आहेत 18 वर्षाच्या खाली, बाल कामगार, आणि डेव्हलपमेंट ऑफ द एरिया. ओके. म्हणजे या एरियाची डेव्हलपमेंट 2 आहे, कारण तिथं रोजगार नाही, लोकांना बेसिक ॲम्युनिटीज ज्या मिळायला पाहिजे त्या पण नाही आहे. मग या दोन्ही गोष्टी तुम्हाला डील करायच्या आहेत आणि इथल्या ज्या NGOज आहेत त्या इतक्याशा काही ॲक्टिव्ह तिथं नाहीत. ओके. कॉम्प्रोमाइज्ड आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. मग तुम्ही कशा पद्धतीने याला डील करणार आहात, तर ते तुम्ही ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ रामपुरा, तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल UPSCच्या इथिक्स केस स्टडीमध्ये, तर ती एक आहे की दरवेळेस ते असं देतात की एखादा डेव्हलप न झालेला एरिया आणि तिथले प्रश्न, म्हणजे शिवकाशीची केस स्टडी आहे की तिथं पण लहान मुलांना का शिवकाशीमध्ये काम करावं लागतं, तर मग तिथं जॉब्स नाही आहेत आणि चाइल्ड लेबरला फोकस आहे. दुसरं आहे की एखादा रिजन आहे की तिथं डेव्हलपमेंट नाही आहे, मग तिथं अल्कोहोल, बॅड हॅबिट्स, त्याच्यावर केस स्टडी विचारून झालेली आहे. सो बेसिक मुद्दा जो आहे की अनडेव्हलप्ड एरियामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर रेग्युलर हे केस स्टडी विचारतात. त्याच्यानंतर आता ही जी केस स्टडी आहे, तुम्हाला जर आठवत असेल, मी आत्ता रिसेंट जो काही उत्तर प्रदेशमधला इन्सिडेंट आहे की तिथं कन्स्ट्रक्शन जे काही एक डेड बॉडी घेऊन गेलेत आणि मग तिथं स्मशानामध्ये एक छताखाली पाऊस आल्यावर लोक थांबलीत आणि ते छत पडलं, नव्याने बांधलेलं, आणि तिथं लोकांची डेथ झाली. इन्फ्रास्ट्रक्चरवर UPSC इन्फ्रास्ट्रक्चर 2017मध्ये पण तुम्ही बघा की बिल्डिंगमध्ये काम करणारे जे आहे कन्स्ट्रक्शन लेबर, तर त्यांची डेथ झालेली आहे, जास्तीचे मजले चढवले, इलिगल कन्स्ट्रक्शन केलं. सो इन्फ्रास्ट्रक्चर नावाची जी गोष्ट आहे त्याच्याशी रिलेटेड केस स्टडी रेग्युलर UPSC विचारते. आणि हिच्यामध्ये ह्या केसमध्ये की 4 लेबरची डेथ झालेली आहे, 2 मायनर आहेत तिच्यातले, आणि हिच्यामध्ये तेच आहे की जे काही तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, मल्टीपर्पज मॉल होता, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. मग तो जो बिल्डर आहे तो बिल्डर सेम त्या UPमधल्या बिल्डरसारखा आहे की तो बिल्डर ना पॉवरफुल, जे इन्फ्लुएन्शियल आहे, रिच आहे, त्याचा म्हणजे रिलेटिव्ह आहेत, पॉवरफुल मिनिस्टर आहे ना, रिलेटिव्ह जो आहे तो क्लोज रिलेटिव्ह आहे मिनिस्टरचा, आणि तो मिनिस्टरच पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे हा अजून पॉवरफुल होतो. मग पोश ॲक्टमध्ये पण तो तुम्हाला अडकवू शकतो. पोश ॲक्ट काय आहे की एकंदरीतच जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर त्या हिच्यामध्ये यौन उत्पीडन कार्यस्थल अधिनियम, म्हणजे तुम्ही कुणाला तरी सेक्सुअली हॅरॅस केलं तिथं, अशा पद्धतीने ते तुमच्यावर केस टाकायचं तुम्हाला त्यांनी हे केलेलं आहे, हिंट दिलेली आहे की असं खूप कॉमन असतं बघा. हे तुम्ही ऐकत नसलात तर त्या हिच्यामध्ये म्हणजे इतकं कॉमन झालेलं आहे की आयदर तिथलीच कर्मचारी किंवा कुणीतरी बाहेरून भेटायला येणार आणि मग ते तुमच्यावर तसे ॲलिगेशन्स लावेल की बाबा यांनी सेक्सुअल हॅरॅस केलं आहे आम्हाला, आणि ते पण ॲट वर्क प्लेस वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग आता हिच्यातले इथिकल इश्यू तुम्हाला विचारलेले आहेत. मग हिच्यात एक गोष्ट असते, ये जिंदगी देश के नाम, म्हणजे जे काही होईल ते फेस करू. इथिक्सचा आन्सर पहिले ठरलेला आहे, फक्त ती प्रोसेस तुम्हाला तिथं वर्क करावी लागते. सो रेग्युलर नेहमीची केस स्टडी आहे ही. आणि आत्ता जे इथिक्सचं हे झालेलं आहे UPमधलं, तर सेमच आहे की ते छत कोलॅप्स झालं आणि मग तिच्यामध्ये त्या कन्स्ट्रक्शन तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे, आणि ते ज्यांनी परमिशन दिलेली आहे तो तुमचा मित्र आहे, आधीचा कमिशनर होता वगैरे वगैरे, ते सगळं हिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट केस स्टडी जी आहे तर ती एका विलेजची आहे, आणि एक अनिल इंडस्ट्रियलिस्ट एक गाव आहे, आणि ते गाव पण आहे की एक परमल नावाचं आहे की स्मॉल अंडर डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट आहे, आणि तिथं एक गाव आहे की ज्या गावामध्ये अमरिया नावाचं गाव की जिथं प्लॅस्टिक वर्क्स सुरू केलं जातं एक 2010मध्ये इंडस्ट्रीज, आणि तो जो इंडस्ट्रियलिस्ट आहे तो तिथली डेव्हलपमेंट खूप चांगली करतो, म्हणजे त्या गावातल्या लोकांना जॉब देतो, सेल्फ हेल्प ग्रुप, सबसिडी, प्रायमरी एज्युकेशन,
है ना, CSRचे फंड्स तिथं वापरतो आणि ते गाव खूपच समृद्ध होतं. 2019मध्ये म्हणजे 2010मध्ये सुरुवात झाली, 19मध्ये काय होतं, एक मायनर फायर तिथं इन्सिडेंट होतो आणि ते एक्सटिंग्विश पण होतं, फायर सेफ्टी प्रोटोकॉल्स जे आहेत फॅक्टरीचे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं कळतं की फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिसिटी जी होती ती एक्सेस वापरली जात होती ऑथराईज कॅपॅसिटीच्या. मग हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सिंपल आहे. हा कशाशी संबंधित आहे, तर हा कोड ऑफ कंडक्टशी संबंधित आहे, किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे रूल्स रेग्युलेशनशी संबंधित आहे, की तुम्हाला जितकं दिलेलं आहे वापरायला तुम्ही तेवढंच वापरलं पाहिजे, है ना, तुम्ही जास्त वापरताय. पण हे सगळं क्लिअर होतं आणि लॉकडाऊन जरी झाला 2020मध्ये तरीसुद्धा हा माणूस प्रोडक्शन कमी होऊनसुद्धा सर्व एम्प्लॉईजला रेग्युलरली पेड करतो. त्याच्यानंतर झाडं वगैरे लावून घेतो, हॅबिटेट तिथलं हे करतो. म्हणजे एक गोष्ट आहे की यांनी कोविडमध्ये जे काही झालं की कंपन्यांनी हात वर केले, लोकांचे पेमेंट दिलेले नाहीत, लोक बेरोजगार झाली, तर त्या कंपनीने तसं केलेलं नाही आहे. आणि त्या कंपनीने जी आहे ती लॉयल्टी जी आहे स्वतःची त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रती ती दाखवलेली आहे. क्रिटिकली अनालाइज द स्टोरी ऑफ APW अँड स्टेट द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व. डू यू कन्सिडर APW ॲज अ रोल मॉडेल फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ बॅकवर्ड एरिया? गिव्ह रिझन. आणि नक्कीच हा रोल मॉडेल फक्त बॅकवर्डसाठी नाही, हे सगळ्या दूर असंच पाहिजे. म्हणजे उद्या आज COVID-19 आहे, उद्या अजून XYZ काही येऊ शकतं. असं आल्याबरोबर जर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना घरी जा म्हणत असाल तर मग ती इंडस्ट्री आजच बंद झालेली कधीही चांगली. आणि मग हिच्यामध्ये जे काही आहे की शेवटी तुम्ही इतकं चांगलं काम करताय पण तुम्ही रूल्स रेग्युलेशन पाळले पाहिजेत आणि अशा इन्सिडेंट व्हायला नको, तर तेही तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. प्लस माझी काही इंटिग्रिटी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे, की ठीक आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही COVID-19च्या काळामध्ये जर पे करत असाल तुमच्या कर्मचाऱ्यांना, तर त्या केसमध्ये उद्या ते कर्मचारी तुमच्यासाठी अजून आज 10 तास होते, उद्या 12 तास काम करतील ते. कारण त्यांना हे माहीत आहे की माझ्याबरोबरच्याला शेजारच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्याला पेमेंट नाही, त्याचं घर विकलं गेलं, है ना, त्याची गाडी विकली गेली, पण मी आज सुखाने जगलो, तर ते पुढच्या ह्याच्यात तुम्हाला अजून जास्त देणार आहे. सो ऑब्वियसली जी लॉयल्टी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे तिच्यातली, तर ह्या सगळ्या गोष्टी हिच्यात येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, मायग्रंट वर्कर. मी तुम्हाला सांगितलं होतं की मायग्रंट वर्करवर प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. मायग्रंट वर्करवर केस स्टडी चाललेली आहे बा डायरेक्ट. तर याच्या संबंधीची केस स्टडी की याच्यामध्ये सिंपल परत तेच आहे की COVID-19च्या काळात जे काही झालं मायग्रंट वर्कर बरोबर, त्यांना ते गाव सोडून जावं लागलं वगैरे वगैरे, आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नव्हती वगैरे वगैरे. मग आता हिच्यामध्ये की ह्या सगळ्या सिच्युएशनमधून आपण खूप काही लेसन्स शिकलो, आपण धडे शिकलो. आणि तिच्यामध्ये डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्स जे आहे, तर त्या सगळ्या हिच्यामध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन की करंट मायग्रंट क्रायसिस काय आहे, अंडरस्टँड बाय इथिकल केअर गिव्हिंग स्टेट, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय, असिस्टन्स कॅन सिव्हिल सोसायटी रेंडर मिटिगेट द सफरिंग ऑफ मायग्रंट्स इन अ सिमिलर सिच्युएशन. आता सिव्हिल सोसायटी जे आहे किंवा लोकांनी केलेली मदत आहे बघा, की लोकांनी जेवण दिलेलं आहे, मायग्रंटसाठी अजून राहण्याची सोय केलेली आहे, पाऊस असेल रेनकोट दिलेत लोकांना, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि दुसरं जे आहे की इथिकल केअर गिव्हिंग स्टेट. मग याच्यात हा ना, इथिकल केअर गिव्हिंग स्टेट कुठला आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की महाराष्ट्रातून किंवा XY स्टेटमधून UPमध्ये जाणारा मजूर जो आहे, है ना, म्हणजे त्याला सुद्धा त्यांचेही व्हिडिओ आले होते की ते त्यांच्या स्वतःच्या ओन स्टेटमध्ये गेल्यानंतर तिथं पाणी प्यायला नाही आहे, तिथं ट्रॅफिकमध्ये अडकले आहे, की महाराष्ट्रात तरी काहीतरी आम्हाला खायला मिळत होतं. मग इथिकल केअर गिव्हिंग स्टेट जे आहे मजुरांच्या बाबतीत, तर मजुरांच्या बेसिक ॲम्युनिटीजवर त्यांनी फोकस केला पाहिजे, त्यांना एक सोशल सिक्युरिटी दिली पाहिजे, तर त्या गोष्टी हिच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. मग तुम्हाला हे सगळं जे आहे की इथिकच्या अँगलनी ती व्हॅल्यू सिस्टीम जी आहे, ती व्हॅल्यू सिस्टीम इथं समजून सांगणं गरजेचं आहे. याला टिपिकल जर तुम्ही मायग्रंट इश्यू, जॉग्रफी आणि ह्युमन डेव्हलपमेंट तशा पद्धतीने लिहिलं तर ते कदाचित अफेक्ट होऊ शकतं. ती व्हॅल्यू सिस्टीम आहे ना, इथिकल केअर गिव्हिंग, म्हणजे आज हा कामगार जो आहे तो उद्या आमच्यासाठी गुण आहे, किंवा तो आजपर्यंत आमचं जे राज्य उभं राहिलं ते त्याच्यावर उभं राहिलं आहे, हे समजणारं जे स्टेट असेल तर ते जास्त इथं महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्याच्या कामासाठी किंवा त्याचा जो रिस्पेक्ट आहे तो देणं त्याला, तर ती एक महत्त्वाची डिग्निटी देणारं राज्य. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करणं फार फार गरजेचं आहे. आणि एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर याच्यातल्या ज्या केस स्टडी होत्या, मग त्या करंट बेस कशा आलेल्या आहेत, की मायग्रंट वर्कर जे आहे की मायग्रेशन करंटमधून आलेली आहे बघा, करंट सिच्युएशन. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनची जी केस स्टडी आहे ती सरळ सरळ तुम्हाला करंटमधून आलेली आहे.
म्हणजे जर करंट सिच्युएशनवर तुम्ही विचार करत राहिला की याच्यातून काही येऊ शकतं का, तर ऑब्व्हियसली आपण गेस करू शकतो. या सगळ्या आपण डिस्कस ऑलरेडी केल्या होत्या. स्पॉटलाईटचे रेग्युलर तुम्ही लेक्चर जरी केले तर मी वेळोवेळी तुम्हाला त्या सिच्युएशन्स किंवा त्या गोष्टी सांगत असतो की ही सिच्युएशन केस स्टडीसाठी योग्य आहे, है ना. तर एक आहे की रेग्युलर कुठलाही प्लॅटफॉर्म फॉलो करणं हे तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात रायटिंग प्रॅक्टिस, जे मी सर्व पेपरला तुम्हाला सांगितलं, ते खूप महत्त्वाचं आहे. की बऱ्याचदा हा पेपर जरा फिलॉसॉफिकल असल्यामुळे त्याच्यामध्ये लिहिणं फार गरजेचं आहे आणि ते आपल्या ज्या काही क्वालिटीज आहेत बाकीच्या ते डेव्हलप तिथून होत जातात. सो स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.